बापूराव नाईक, आमचे उत्तर गोंयचे खासदार आणि केरळाचे मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, व्यासपीठाचेर उपस्थित ज्यांच्यानी आताच आमकां मार्गदर्शन केलें ते सातारपूर मतदारसंघाचे आमदार गुलाबराव फर्नांडीस, नवनिर्वाचित मतदारसंघाचे अध्यक्ष संजय शिरोडकर, या मतदारसंघाचे प्रभारी केशव प्रभू गायवडकर, गिरीशभाऊ मुसळेकर, अनिलभाऊ भोगले, सभेवर बसलेले सगळे पत्रकार, नवनिर्वाचित सगळे या मतदारसंघाचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित सांताक्रूज मतदारसंघातल्या भावांनी भयणांनो, सगळ्यां पयलीं हांव या मतदारसंघाची संपूर्ण समिती संजयभाऊ शिरोडकर आणि बाकी सगळे जाण या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि तांकां शुभेच्छाय दिता। आणि ज्या तरेन आमी पळयतात आमचे मुख्यमंत्री हांगा उलोवनूय गेले की पावस मोठ्या प्रमाणात आसा आणि 2027 निवडणुकीत परत एकदा ह्या मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीच्या दिशानिर्देश प्रमाण निवडून येतले हो ठाम विश्वास तुमच्या सगळ्यांच्या भरोश्याचेर ताणें दिला। आणि ज्या तरेन पावस पडटा जर पळयलें आसत जाल्यार पावसानूय ठरयलां आमचे उलोवपा पेक्षा तुमी सांगलें ठरयलें आसा की 2027 भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघात परत एकदा निवडून येतलो ही तो विश्वास तुमच्या सगळ्या विचारांना दिसून येता। आमी सगळे जाण हांगा आसा आनी जशें गुलाबराव उलयले आमचे मुख्यमंत्री उलयले आनी तांच्यांनी सांगलें की भारतीय जनता पार्टी एक वेगळी पार्टी आसा। भारतीय जनता पार्टी सगळ्या जाती धर्माच्या लोकांक बरोबर घेवन वचपी पार्टी आसा। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या देशा भितर आमी प्रत्येक नागरिकाक प्रत्येक जाती धर्माच्या मनशाक फुडें व्हरपाचें काम भारतीय जनता पार्टी करता। आनी हें करता आसतना ह्या देशा भितर आसत किंवा ह्या गोंया भितर आसत आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे सरकार जे केंद्रात आसा आणि जे सरकार गोंया भितर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाचेर आसा ह्या सरकारान केलो प्रत्येक येवजण ही स्पेसिफीक जाती आनी धर्माक लागून ना तर ह्या देशा भितर ह्या गोंया भितर रावपी प्रत्येक नागरिकाक लागून आसा आनी हे आमी सगळे जाण पळयतात। आनी त्या वेळेस सगळ्या जाणांक एक घेवन आमकां फुडें वचपाचें आसा आनी म्हणून दोन तत्वाचेर भारतीय जनता पार्टी ह्या देशा भितर काम करता। अंत्योदय तत्व की ज्या तत्वाच्या आधाराचेर भारतीय जनता पार्टी वेळीच निर्माण जाली म्हणजे एखादी एक संघटना जेव्हा चलता तेका एक हे असं पडटा एक टार्गेट असं पडटा आणि भारतीय जनता पार्टीचे टार्गेट आसा की अंत्योदय तत्व ज्या देशा भितर रावणारो शेवटचो नागरीक समाजातलो शेवटचो नागरीक मागीर तो खंयच्याय जाती धर्माचो आसूं जो पर्यंत त्या नागरिकाक हात आमी वयर काडना तो पर्यंत आमी समजले ना की आमी बरें सरकार दिवपाक शकले आणि त्या दृश्टीन भारतीय जनता पार्टी सतत काम करत आसा। आणि याचे उदाहरण तुम्ही पळयतात की गोंया भितर डबल इंजिनचे सरकार म्हज्या पयलीं गुलाबराव फर्नांडीस हांच्यांनी सांगलें की विविध स्किमी विविध ह्या मतदारसंघाचो विकास आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाचेर ह्या सांताक्रूज मतदारसंघांनी तुम्ही पळयतात तांच्यांनी ताचो पूर्ण आढावा घेतलो। तांच्यांनी खेळांतले मैदान आसत हेल्थ सेंटर आसत की विविध बाकीचे योजना या सगळ्या आपल्याला तांच्यांनी सांगलें मुख्यमंत्र्यांनी सांगलें की हांगा जो स्थानिक लोकांचो जो काय एक एखादो विशय घरांचो आसा त्या संदर्भात आसा त्यामुळे प्रत्येक विषय सोडोवपाचें काम ह्या गोंयांतले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाचेर आमी करत आसा। केरळा भितर आमी जर विचार केलो आसत 2014 पासून आता पर्यंत हाच्या पयलीं बरीचशी सरकारां ह्या देशा भितर येवन गेली। तुमी जाणात मध्यंतरी थोडो जर काळ सोडलो आसत जाल्यार संपूर्ण 1947 पासून या देशा भितर कोणें जर राज्य केलें आसत जाल्यार ते काँग्रेसीन राज्य केलें। या गोंया भितर आमी 1961 आमी स्वातंत्र्य मेळयलें पण हे वेळेस तुम्ही जर आज पळयलें आसत संपूर्ण त्या पिरियडा भितर डबल इंजिनचें सरकार केंद्रात आसलें आनी म्हणजे गोंयांत आनी केंद्रात काँग्रेसचें सरकार आसलें पण ह्या सगळ्या हातूंतल्यान जितलो विकास ह्या गोंया भितर जावना त्याच्या पेक्षा जास्त विकास 2014 पासून आतापर्यंत जाल्लो आसा। आमी आमकां सगळ्यांक एक समाधानाची गोष्ट आसा कारण ह्या सरकारा भितर आमचे श्रीपाद भाऊ हे मंत्री आसा नरेंद्र मोदीजी ज्या तरेन ह्या देशाचें काम फुडें व्हरता आसतना आमी पळयतात आनी हे सगळें करता आसतना एक सुद्दां डाग ताणें स्वताक लावन घेवना। एक करप्शनाचो डाग न लागता या देशा भितर अहोरात्र काम ते करत आसा 24/7 आनी 365 डेज कसलीच सुटी न दवरता लोकांक लागून काम करप
त्यांचे एकमेव ध्येय आसा की म्हजो भारत देश हो जगातली नंबर 1 ताकद जावपाक जाय. म्हजो भारत देश या जगातल्या ज्या वेळार एक नंबरची ताकद जातलो अशा वेळाचेर माझ्या भारत देशात राहणारे लोक जे आसात त्यांचे राहणीमान सुधारपाक जाय हे त्यांनी ठरयलें आणि म्हणून त्यांनी एक टार्गेट दवरलें आणि ह्या टार्गेटाच्या माध्यमांतल्यान गेले 11 वर्सां ते काम करत आसात आणि हे केंद्रबिंदू एखादो ठरवून ते काम करता आसतना तुम्ही पळयात देश जर नंबर 1 ताकद जावपाक जाय म्हजो देश जगात नंबर 1 ताकद जावपाक जाय आसत जाल्यार ह्या देशा भितर वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जावचो पडटलो आणि म्हणून त्यांनी ठरयलें ह्या देशा भितर वेगवेगळे रस्ते जे आसात म्हणजे आमी सबंद देशभरा भितर जर आमी विचार केलो गोंयचो विचार केलो आसत आमी पळयतात पत्रादेवी पासून पोळे नाक्या पर्यंत ज्या तरेचे 4 लेनींग रस्ते पळयतात 3 ब्रिजां पळयतात जुवारीचे 2 ब्रिजां पळयतात तुमच्या सांगरवडच्यान जेन्ना पास जाता तेन्ना आमी फ्लायओव्हरां पळयतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या हातूंतल्यान रस्ते बऱ्या तरेचे दिवपाचें काम सबंद देशभर नरेंद्र मोदीच्या सरकारान केल्लें आसा आणि त्यामुळे रस्त्याची सुदारणा करतकच त्यांनी दुसरें ठरयलें इन्फ्रास्ट्रक्चर वाडोवपाक जाय. त्यांनी ठरयलें की ह्या देशा भितर रेल्वे जे आसा ते वाडोवपाक जाय. ह्या देशा भितर रेल्वेची सुविधा लोकांक बऱ्या तरेन उपलब्ध करून दिवपाक जाय. जपान हो सगळ्यांत नंबर 1 देश आशिल्लो वर्ल्डा भितर ज्यांच्या भितर बऱ्या तरेची रेल सर्वीस आशिल्ली. आज आमी भारत देशा भितर सुद्धा त्यांच्यापेक्षा बऱ्या तरेची रेल सर्वीस आज आमच्या भारत देशात आमी पळयतात. सगळे जे ट्रॅक आसात ते सगळे डबल ट्रॅकिंग ट्रिपल ट्रॅकिंग केल्ले आसा इलेक्ट्रिफाईड केल्ले आसा. वंदे भारत सारकेल्यो ट्रेनी ह्या देशा भितर सुरू केल्यो जेणे करून एखादो जे वेळार विमानान प्रवास करता आनी ताणें ठरयलें तर वंदे भारतान वचूं जाय जाल्यार ताका तें फिलींग ह्या वंदे भारतान मेळपाक लागिल्लें आसा. आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी जर वाढली असेल तर देशाची सुधारणा जातली हे त्यांनी जाणले आणि म्हणून विमान प्रवास सुद्धा करता आसतना ह्या देशा भितर 2014 पयलीं जितले एअरपोर्ट आशिल्ले त्या 75 जे एअरपोर्ट 2014 आशिल्ले आज ते 165 जाल्ले आसा आणि त्यामुळे सबंद देशा भितर बऱ्या तरेचे एअरपोर्ट त्यांनी ह्या देशा भितर हाडले. हे सगळे करता आसतना एअर कनेक्टिव्हिटी जाली रेल कनेक्टिव्हिटी जाली रोड कनेक्टिव्हिटी जाली. आमकां त्याच भशेन वॉटर कनेक्टिव्हिटी आसूं जाय. आमकां प्रवास जो आसा तो बोटींनी करपाक मेळूं जाय आणि त्यामुळे सबंद देशा भितर वेगवेगळ्या माध्यमांतल्यान बोटी जी आसा तेची सुरवात केल्ली आसा. आज आमी गोंयांत पळयतात हार्बर हांगासर एकाच टायमाचेर हजारांनी जे पॅसेंजर आसात ते येतात टुरिस्ट येतात आणि त्यामुळे सगळी कनेक्टिव्हिटी करतात कारण देश जर आमचो नंबर 1 जावं जाय आमी विकसीत भारत 2047 स्वप्न जर आमी सगळे पळयता आसत जाल्यार हे स्वप्न पळयता आसतना ज्या तरेन आमच्या देशाचो विकास जावपाक जाय त्या तरेन ह्या देशा भितर रावपी मनीस जे आसा हांचो विकास जावपाक जाय आणि म्हणून ह्या अंत्योदय तत्वाच्या माध्यमांतल्यान तांच्यांनी ठरयलें ह्या देशा भितर रावणाऱ्या प्रत्येक नागरिकाक रावपाक घर मेळपाक जाय. ज्याने एखाद्याक घर जर बरें दिलें आसत जाल्यार त्या घरान ताका लायट मेळपाक जाय त्याच्या घरान उदकाचें कनेक्शन मेळपाक जाय ताका गॅसीचें कनेक्शन मेळपाक जाय ताका टॉयलेट मेळपाक जाय आणि हे सगळे जातकच एखादी फॅमिली जर आसत की तांकां 2 वेळाचें जेवण मेळपाक जाय आणि म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सारकेली योजना तांच्यांनी ह्या देशा भितर राबयली आणि ते BPL बिलो पॉवर्टी लायन जे लोक रावताले त्या गरीब मनशाक जेवण 2 टायमाचें मेळूं जाय म्हणून एका मनशाक 5 किलो तांदूळ किंवा गंव फुकट दिवपाचें काम गेले 5 वर्सां चालू आसा. कारण त्यांनी ठरयलें की ह्या देशा भितर एखाद्या घरात 5 जण आसत जाल्यार 25 किलो तांदूळ फुकट त्या मनशाक आणि म्हणून 2014 तुम्ही मुद्दम म्हळ्यार आमी एक सुद्धा बातमी पेपरार वाचिना टीव्हीर आमी पळोवना किंवा व्हॉट्सॅपाचेरूय येयना की एखाद्या घरातल्या मनशाक जेवण म्हणटा तो पिकू जाला. कोणें आयकलां जाल्यार सांगात. कोणें आयकूना कारण सगळे सुविधा कारण म्हज्या देशांतलो हर नागरीक हो बऱ्या तरेन वयर सरपाक जाय आणि त्यामुळे विकसीत भारताची संकल्पना फुडें हाडटाना तांच्यांनी ठरयलें की एक वाटेच्यान दुर्लक्षीत घटक जो आसा तेचेर वेवस्थीत नजर दवरून ताका ऑपरेट करूंक जाय. ह्या देशा भितरलो इन्फ्रास्ट्रक्चर वाडोवपाक जाय आणि म्हणून 2014च्या पयलीं ह्या देशा भितर आमचे ब्रिटीश जेन्ना आमचे राज्य केलें ह्या देशाचेर गोंयचेर पुर्तुगीजांनी केलें त्या देशाची इकॉनॉमी ही आमच्या पेक्षा फुडें आशिल्ली. आज भारत देश हो 4थ्या नंबरची इकॉनॉमी जाल्लो आसा आणि ब्रिटीश हे आमच्या फाटल्यान उरलेले आसा 6व्या नंबराचेर पावले. आमचे टार्गेट आसा 2027 पर्यंत भारत देश हो जगातली 3ऱ्या नंबरची ताकद जातलो आणि 2047 भारत देश
हो जगातली नंबर 1 ताकद आसा। हो बदल जो आसा हो बदल नरेंद्र मोदींनी करून दवरिल्लो आसा आणि त्यामुळे हे सगळे करता आसतना तेंच्यांनी महिलांक केंद्र बिंदू दवरले। कारण एखादें काम करता आसतना जर आमी जर एखादें टार्गेट दवरलें आसत जाल्यार तें शक्य जायना। तेंच्यांनी ठरयलें की ह्या देशांतली महिला जर सशक्त जाली आसत जाल्यारच एखादें कुटुंब सशक्त जावपाक शकता, देश सशक्त जावपाक शकता, एखादी स्टेट सशक्त जावपाक शकता। आणि म्हणून विविध माध्यमांतल्यान महिलेक फुडें हाडपाक लागून वेगवेगळ्यो स्किमी हे महिला केंद्रीत तेंच्यांनी केले, जेणे करून घरातलें कुटुंब बरें उरपाक जाय, त्या महिलेक आदार दिवपाक जाय। आणि हे सगळे ज्या वेळार तांच्यांनी ठरयलें हाच्या पयलीं आमी काँग्रेसी भाशणां आयकताले, आमी म्हणटाले की महिला सशक्तीकरणचे मेळावे जाताले, व्हडली व्हडली भाशणां करताले, पण तेंच्यांनी केन्नाच महिलेक सशक्त करूं ना। जशें काँग्रेसचो एक हे आशिल्लो प्रश्न गरिबी हटाओ, लोक वाट पळयताले प्रत्येक इलेक्शनाक गरिबी केन्ना हटतली काय म्हणून, केन्ना घडूना। पण भारतीय जनता पार्टीन जे सांगलें तें करून दाखयलें, महिलांक सशक्त केलें। म्हणून आज ह्या देशा भितर रावणारी नारी जी आसा ही प्रत्येक क्षेत्रा भितर फुडें पाविल्ली आसा। तुवें मुद्दम पळयात, एक अशें क्षेत्र दाखयात की ज्या क्षेत्रा भितर ह्या देशांतली नारी फुडें पावना। मागीर ती एखादी बिझनेसमॅन आसतली, एखादी प्रोफेशनल आसतली, एखादी विमानाची पायलट आसतली, रेल्वे चलोवपी आसतली, बस ड्रायव्हर आसतली, रिक्षा चलोवपी महिला आसतली, एखादी बरी पत्रकार महिला आसतली, एखादी बरी बिझनेसमॅन ही महिला आसतली। आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रा भितर ह्या देशांतली महिला ही फुडें गेल्ली आसा। कारण नरेंद्र मोदींनी तिका केंद्र बिंदू दवरली, सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमांतल्यान तिका सपोर्ट केलो, विविध योजना ताका लागून हाडल्यो। आणि त्यामुळे हे सगळे जातकच ताका एक ठरयलें की ह्या महिलेक जर आमकां फुडें हाडूंक जाय जाल्यार ह्या देशा भितर जशें रिजर्वेशन पंचायत, म्युनिसिपालिटी, जिल्हा पंचायतीक आसा तशा पद्धतीचे रिजर्वेशन विधानसभा आसत, लोकसभा आसत हातून मेळपाक जाय। म्हणून 33% रिजर्वेशनाचे बिल सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या सरकारान ह्या देशा भितर हाडलेलें आसा आणि हो एक वेगळो बदल आसा। आणि म्हणून आज आमची सगळ्यांची जबाबदारी आसा। आज सगळे नवनिर्वाचित आमचे संदेश बाब शिरोडकर यांची संपूर्ण टीम, कारण 31 जणांची टीम हांगा आमचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांच्यांनी स्टॉल घाली हाचो अर्थ तेंच्या जबाबदारी दिल्ली आसा। आणि त्यामुळे 31 जणांची ही जबाबदारी आसाच, पण आमची सगळ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आसा। कारण आमी सगळे लकी आसात की भारतीय जनता पार्टीचे आमी सगळे कार्यकर्ते आसात, आमी सगळे मेंबर आसात, आमी सगळे पदाधिकारी आसात। कारण भारतीय जनता पार्टी अशी बारीक सारीक पार्टी नाही, ज्या जगातली नंबर 1 पार्टी, ज्या पार्टीची प्रायमरी मेंबरशिप या जगात खंयच्याच पॉलिटिकल पार्टीचे ना तितली प्रायमरी मेंबरशिप आशिल्ली म्हणजे भारतीय जनता पार्टी। एक वेळ आसलो कम्युनिस्ट पार्टी चायनाची, ते हायेस्ट मेंबर आशिल्ले, आज भारतीय जनता पार्टीचे 16 फावटी प्रायमरी मेंबर जाल्ले आसात। ह्या देशा भितर जर आमी विचार केलो आसत जाल्यार ह्या देशा भितर जास्तीत जास्त राज्या भितर जर सरकार कोणाचें आसत जाल्यार ते भारतीय जनता पार्टीचे। तुम्ही खंयचेय राज्य पळयात, तुम्ही तुमकां लक्षात येतलें गोंय आसत, ह्या सायडीक गोवा आसत, महाराष्ट्र आसत, गुजरात आसत, मध्य प्रदेश आसत, दिल्ली आसत, युपी आसत, हरियाणा आसत, ज्या राज्याचे नाव घेयात ते प्रत्येक राज्या भितर आज भारतीय जनता पार्टीचे राज्य आसा। एखाद्या राज्या भितर आमचे एनडीए कडेन अलायन्स आसा। देशा भितर अशें एक राज्य ना की ज्या राज्या भितर भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून येवना। आणि म्हणून आज जर आमी पळयलें आसत की लोकसभे भितर जास्तीत जास्त जर खासदार कोणाचे आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे, राज्यसभे भितर जास्तीत जास्त खासदार कोणाचे आसत भारतीय जनता पार्टीचे, या देशा भितर सगळ्यात जास्त राज्य कोणाचे आसत भारतीय जनता पार्टीचे, जिल्हा पंचायतीचे मेंबर जास्त कोणाचे आसत भारतीय जनता पार्टी, या देशा भितर म्युनिसिपालिटी जास्त कोणाच्यो भारतीय जनता पार्टी, जास्त पंचायती कोणाच्यो भारतीय जनता पार्टी। आणि आज आमी गोंयचो जर विचार केलो जाल्यार गोंया भितर सुद्धा प्रत्येक जाग्या भितर आज भारतीय जनता पार्टीचो मेंबर वो पंचायती भितर आसत, म्युनिसिपालिटी भितर आसत, वेगवेगळ्या जिल्हा पंचायती भितर आसा। आणि त्यामुळे आमकां हे सगळ्यांक मेंटेन करपाक जाय। आमकां 2027 निवडणूक आमकां जिखपाक जाय। आमच्या प्रदेश अध्यक्षान सगळ्यांक सांगिल्लें आसा की आमी सगळ्यांनी 51% मतदान जे आसा हे आपापल्या मुठार घेवपाक जाय। आणि ज्या तरेची उपस्थिती म्हणजे म्हाका दिशिल्लें की मुख्यमंत्री वयल्यान तुमी सगळे उठून बसले काय म्हणून, पण तुम्ही सगळे हांगा राविल्ले आसा। मुख्यमंत्र्याक एका अनेक कार्यक्रमामुळे ते केले, पण तुम्ही ज्या तरेन सगळ्यांनी हांगा बसप ठरयलें त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ठरयलें आसा की 2027 ज्या वेळाचेर आमचे ह्या गोंया भितर 4थ्या वेळाचेर राज्य येतलें, ह्या वेळाचेर ह्या मतदारसंघाचो आमदार सुद्धा
तुम्ही भारतीय जनता पार्टीला निवडून हाडटले हे तुम्ही सगळ्यांक दाखोवन दिल्ले आसा आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा तुम्ही हे करतले आनी म्हणून परत एकदा नवनिर्वाचित सगळे मंडळाचे हांव अभिनंदन करता आमदाराचे अभिनंदन करता कारण बऱ्या तरेचो आज हो मेळावो तुमी हांगा ऑर्गनायज केलो आनी खास करून पावस आमच्या पेक्षा आवाज चड दिता पूण तुम्ही सगळे लक्ष केंद्रीत आमचे भाशण आयकतात त्यामुळे तुम्ही सगळे सिन्सियरली तुम्ही सगळे आयकतात अशी अपेक्षा करता आणि परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करून म्हजे उलोवप थांबयता धन्यवाद.